कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेडमधील फुरुस आणि फळसोंडे परिसरात वानरांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक सध्या मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत। गेल्या काही दिवसांपासून या वानरांनी गावात धुमाकूळ घातला असून त्यामुळे स्थानिकांचे मोठे नुकसान होत आहे। नुकतेच फुरुस येथील ग्रामपंचायत सदस्य गुलजार परकार यांच्या निवासस्थानी वानरांनी घुसखोरी करत मोठे नुकसान केले। घरात ठेवलेले किराणा साहित्य, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वानरांनी नासधूस केली, ज्यामुळे परकार कुटुंबियांचे आर्थिक नुकसान झाले आहे। ही केवळ एकट्या परकार यांच्या घरापुरती मर्यादित समस्या नसून संपूर्ण फुरुस आणि फळसोंडे परिसरातील अनेक घरांमध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत। शेतीतील पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। या गंभीर समस्येबाबत फुरुस ग्रामपंचायतीने वन विभागाला अनेकदा कळवले आहे। वानरांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। मात्र वन विभागाकडून अद्यापही यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। वन विभागाच्या या निष्क्रियतेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे।